बाय, भेटू. शेफाली, हा मी घरापर्यंत सोडतो तुला. चालेल. मी आलो. अशी काय बघतेस? काय नाही, बघतीये की तुला तिची किती काळजी येते. प्लीज. असं असतं. कसं असतं नेहा? आपल्या माणसाची आपल्याला काळजी असते. आय एम शुअर तुझ्या मनात तुला तिच्याबद्दल वाटायला लागलं, हो ना? प्लीज स्टॉप इट नेहा, स्टॉप इट प्लीज, जस्ट रिलॅक्स. हे बघ, इतका वेळ मी हे सगळं फार गमतीत घेतोय आणि ते गमतीपर्यंतच मर्यादित राहावं असं मला वाटतं. तू तर सिरियस झाली यार. तू म्हणत राहतेस ना की प्रेम परत होऊ शकतं वगैरे. सॉरी, आय डोंट बिलीव्ह इन इट. आय डोंट थिंक सो. मला असं वाटतं की प्रेम एकदाच होतं आणि माझ्या बाबतीत ते होऊन गेलंय. ती माझ्या आयुष्यात निघून गेली असली ना तरी मी फक्त तिच्यावर प्रेम केले आणि ते तसंच राहील. तुझं हट्टय यश. कसलं वाटतं नाही? ती तुझ्या आयुष्यातनं निघून गेलीये यश. मग तू का तिच्या आठवणींना अजून बांधून ठेवलंयस? मला कळतंय, आठवण येते आणि एखादं नातं संपलं म्हणजे सगळं संपलं असं नसतं, कबूल आहे मला. पण आठवणी अशा असाव्यात जे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणतील, मनात नवी उमेद निर्माण करतील. आणि जेव्हा जेव्हा तिचा विषय निघतो तेव्हा तुला फक्त त्रास होतो. हे बघ यश, मला फक्त इतकंच कळतंय की प्रेम हे जे त्रास देतं, जे घुसमट करतं, ते प्रेम नसतं. जे जगायला शिकवतं, चेहऱ्यावर हसू आणतं, सुखदुःखात आयुष्यभर साथ देतं, ते खरं प्रेम असतं. यश, पुन्हा एक चान्स देऊन तर बघ स्वतःला. आणि मला खात्री आहे या सगळ्या आठवणीतून जेव्हा तू मोकळा होशील ना, तेव्हा तुला तुझ्या हक्काचा प्रेमाचा माणूस नक्की भेटेल आणि तू पुन्हा प्रेमात पडशील. यश, तुला दुसऱ्यांदा प्रेमात पडायचा हक्क आहे. आणि जेव्हा तू स्वतःला हे समजवशील ना, तेव्हा सगळं आपोआप घडेल. यश, शेफाली चांगली मुलगी आहे आणि तू एकदा त्या दृष्टीने बघ तिच्याकडे. मला खात्री आहे तू नक्की तिच्या प्रेमात पडशील. मला खात्री आहे ती तुला नक्की खुश ठेवेल आणि तू तिच्या प्रेमात पडशील. चल, माझं घर आलं. बघ, विचार कर. हा समीर, आलास तू? ठीक आहे, मी आलो. दादा, बस मी इथेच उतरतो. किती झाले? अहो साहेब, तुम्ही कशाला निघालात? मी सोडतो ना तुम्हाला घरी. नाही नाही, एक मिनिट. अहो बसा हो साहेब. ठेवा. अहो साहेब, माझ्याकडे सुट्टे नाहीत की हो. अजून द्यायचे? नाही नाही, म्हणजे माझ्याकडे सुट्टे नाहीत पैसे. राहू दे, किती चेंज.
वेगळा झोल दिसतोय. कशाला आला होतास अरे तिकडे? काय कमाल आहे यार यश. माझा मूड झाला होता पावभाजी खायचा म्हणून मी आलो होतो. मूड बीड काही नव्हता, तर मुद्दामून आलास. दमून आलो होतो. ओके फाईन, मान्य करतो मी की मी मुद्दाम आलो होतो. कमान यार, हक्क आहे माझा तेवढा. माझ्या मित्राच्या आयुष्यात काय चालू हे पाहायचं मला हक्क आहे. हक बनताय मला. बाकी ओहो, नशीब तुझं एवढं. क्या बात. मुली अगदी हाताला हात धरून तुला असं पावभाजी खायला घेऊन जातात. इतकं लकी कसं काय कुणी असू शकते यार यश, हे बघायला मी आलो. हो का? जग्गूचा फोन आला. तुला काय सांगितलंय? हे यार, आपल्यातली कुठली तरी गोष्ट मी आजोबांना सांगतो. हो रिअली? मग स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाक. ओके. हॅलो समीर, काय कशी होती पावभाजी? अरे बोलत का नाहीस तू? जग्गू पावभाजी फर्स्ट क्लास होती. मग बोल ना. आजोबा एक मिनिट, हा नेहाचा फोन आलाय. हा नेहा. हॅलो यश, पोचलास? बस पोचतोच आहे नेहा, पोचतोच आहे. यश, मी सांगितलं ना, त्यावर प्लीज विचार कर. मला खात्री आहे, तू पुन्हा प्रेमात पडशील. बागों में बहार है, कलियों पे निखार है. तुमको मुझसे प्यार है. ना 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 काय काय आजोबा, काय चाललंय काय? हा? काय चाललंय? कशी नशिबानं दत्ता आज मांडली. काय 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 झालं काय? काय झालं? हा? बघितलं नाही याची हिंमत. हो. अहो, जगन्नाथ चौधरींचा हा बंगला आहे हा? आणि तुमचा नातू तुम्हाला विचारतो की काय चाललंय. हा? मग माझी तुझी रेशी